आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामे। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्याच लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल SD क्रिएशन्सवर। तर मित्रांनो, खूप दिवसानंतर तुम्ही हा आवाज ऐकला असेल, कारण मित्रांनो आपण खूप दिवसांनी व्हिडिओ आज जे ते आपण अपलोड केलेला आहे आणि मित्रांनो इथून पुढे जे आपण डेली व्हिडिओ अपलोड करणार आहे 1000% म्हणजे 1000%। ओके, तर तुम्हाला एक काम करायचं आहे, आपला जो काय व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे, एकदम खतरनाक झालेला आहे, जसं की आता तुम्ही प्रिव्ह्यू स्टेटस मध्ये बघितलं असेल। ओके, तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, जे म्हणजे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण सॉन्ग यूज केलेलं आहे त्या सॉन्गचं क्रेडिट मित्रांनो मी तुम्हाला जे इथं बघू शकता, रोहित वाघमारे या भावाने आपल्याला म्हणजे इंस्टाग्राम रील अपलोड केलेली, मी त्यातून घेतलेलं आहे आणि त्याचं क्रेडिट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक भेटून जाईल त्याच्या पोस्टची। तर तिथं जाऊन तुम्ही त्याची पोस्ट नक्की बघा, एकदम खतरनाक मध्ये केलेली आहे तिने पण। ओके, आणि त्यांनी एकदम खतरनाक असं सॉन्ग एडिट केलेलं आहे, म्हणजे मशअप केलेलं आहे। ओके, तर मित्रांनो चला, तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲप लागणार आहे। तर तुमच्याकडे जर हे ॲप नसेल लेटेस्ट व्हर्जन APK मध्ये विदाउट वॉटरमार्कचं पाहिजे असेल तुम्हाला, तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि जे काय आपलं बीटमार्क प्रोजेक्ट आणि चेक इफेक्ट लिरिक्स बिलिक्स सगळं जेवढं काय मटेरियल आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये यूज केलेलं आहे ते सगळं तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल SD क्रिएशन्स यावर भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करायचं आहे। त्यानंतर सिम्पली मित्रांनो बघू शकता, अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲप ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो असं काही बघायला भेटणार आहे। सिम्पली तुम्हाला प्रोजेक्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जो काय आपला बीट जे शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे, तर शेक इफेक्टचा प्रोजेक्ट बघू शकता ओपन करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो बघू शकता, शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे। तुम्हाला सिम्पली वर टाकलायचं आहे आणि सिम्पली इथं प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा मॉडेलचा फोटो किंवा व्हिडिओ ॲड करायचा। ओके, तर बघू शकता मी इथे व्हिडिओ ॲड केलेला आहे। व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओचा जो काही साऊंड आहे तो साऊंड सगळा झिरो करून घ्यायचा आहे। त्यानंतर सिम्पली मित्रांनो इथून बॅक यायचं आहे आणि इथं याच्या पुढे प्रेस करून एकदम खाली येऊन यायचं आपल्या व्हिडिओला, एकदम व्हिडिओ किंवा तुम्ही फोटो ॲड करू शकता, काही विषय नाही। त्यानंतर सिम्पली या बटनावरती क्लिक करायचं, पहिल्या बीट मार्क यायचं 5.5 पाशी, त्यानंतर व्हिडिओ क्लिक करायचं किंवा फोटो क्लिक करायचा आहे आणि फोटो तुमचा घेऊन यायचा आणि याचा पुढचा कट करून घ्यायचा। ओके, त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथे बघू शकता लेअरच्या बटनावरती क्लिक करायचं, सिलेक्ट ऑल लेअर करायचं, त्यानंतर लेअरच्या बटनावरती परत एकदा क्लिक करायचं आणि कॉपी 11 लेअर या बटनावरती क्लिक करून बॅक येऊन जायचं। त्यानंतर आपला बीट मार्कचा प्रोजेक्ट इथं ओपन करून घ्यायचा। बघू शकता अशा प्रकारे बीट मार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली परत एकदा लेअरच्या बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि पेस्ट 11 लेअर या बटनावरती क्लिक करून द्यायचं। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथं हा व्हिडिओ क्रिएट झालेला सगळं आपण मध्ये कार्यक्रम इथं करून दिलेला आहे तुम्हाला। ओके, त्यानंतर सिम्पली या बटनावरती क्लिक करायचं आणि आपल्या पहिल्या बीट मार्क पाशी येऊन जाईल। त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला असं वर स्क्रॉल करायचं, त्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला खूप सारे इथं ग्रुप बघायला भेटेल। बघू शकता अशा प्रकारे जे तुम्ही तिथं तुम्हाला आपल्या PNG ऍड करायचे, म्हणजे तुमचे इथं फोटो ऍड करायचे एडिट करून। ओके, सिम्पली तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पहिले म्हणजे स्टार्टिंगला जायचं 5.5 ला, नंतर बघू शकता वर टाकलायचं आहे, इथं तुम्हाला ग्रुप बघायला दिसेल। ओके, त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुप मध्ये जायचं आहे तुम्हाला। त्यानंतर सिम्पली मित्रांनो स्टार्टिंगला यायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर मित्रांनो सिम्पली प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं, मीडियम मध्ये जायचं आणि तुमचा फोटो किंवा व्हिडिओ ऍड करून घ्यायचा। तर बघू शकता मी व्हिडिओ ऍड करून घेतल्या परत एकदा। त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला करायचं, या बटनावरती क्लिक करायचं आणि पहिल्या बीट मार्क पाशी येऊन जायचं, म्हणजे 1.24। त्यानंतर आपले फोटो किंवा व्हिडिओ क्लिक करायचे आणि या बटनावरती क्लिक करून पुढचा पार्ट कट करून घ्यायचा। त्यानंतर सिम्पली मित्रांनो इथनं बॅक यायचे, तर बॅक नंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, आता व्हिडिओच्या पुढे दाबून धरायचं आणि त्याला पण खाली एकदम घेऊन यायचं आहे। नंतर या बटनावरती क्लिक करायचं, 1.24 ला यायचं, लेयर्स वरती क्लिक करायचं, सिलेक्ट ऑल लेअर करायचं आणि या बटनावरती क्लिक करून सगळं पुढच्या पिंजी कट करून घ्यायचे। त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, हे जे बघू शकता इथं जे काय फुलाची पिंजी दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला। त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला जे इथं बघू शकता मूव्ह आणि ट्रान्सफरच्या बटनावरती क्लिक करायचंय आणि जे काय मित्रांनो इथं बघू शकता अशा प्रकारे की दिलेले आहेत, तर स्टार्टिंगला येऊन जायचंय। स्टार्टिंगला नंतर बघू शकता मित्रांनो आपल्या मॉडेलचं डोकं असणार आहे त्याप्रमाणे आपल्या इथं सेट करून घ्यायचं। तर त्यासाठी मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं, बघू शकता इथं स्टार्टिंगला मी इथं बरोबर इथं घेऊन येतंय। ओके, त्यानंतर पुढे एरोवरती एकदा क्लिक करायचंय, एरोवरती एकदा क्लिक करून घेतलं तर पुढचे बीट मार्क पाशी म्हणजे की मार्क पाशी शंकरपाळ्याचं की दिसतं त्याच्यापाशी येऊन जाईल तुम्ही। त्यानंतर बघू शकता परत एकदा फुल वरी गेलेलं आहे, तर त्याला परत एकदा खाली घेऊन यायचं बरोबर आपल्याला जसं व्यवस्थित दिसेल तसं। ओके, तर त्यानंतर पुढे जायचं, परत एकदा बरोबर व्यवस्थित एकदम डोक्याच्या इथं जे ते केसात कसं घालतो आपण फुल त्याप्रमाणे इथं सेट करून घ्यायचं। त्यानंतर पुढे जायचं, अजून एकदा परत एकदा सेट करून घ्यायचंय, पुढे जायचंय, त्यानंतर परत एकदा अजून एकदा इथं सेट करून घ्यायचं। ओके, तर अशा प्रकारे तुम्ही जे ते या की मार्कच्या साह्याने इथं सेट करून घ्यायचं। त्यानंतर बघू शकता एकदम ट्रेकिंग एकदम व्यवस्थित झालेली आहे फुलाची, म्हणजे जे काय आपल्या डोक्यावर फुल घालतो तशा प्रकारे आपण फुल इथं ऍड केलेलं एकदम व्यवस्थित ते पण। तर सिम्पली त्यानंतर बॅक यायचं, इथनं या ग्रुपच्या बाहेर यायचंय तुम्हाला। ओके, तर ग्रुपच्या बाहेर आल्यानंतर बघू शकता इथं परत एकदा या 5.5 ला यायचंय, जिथं आपला आता ग्रुपमध्ये एडिट करायला गेलं। तर बघू शकता हा ग्रुप जे इथं कट झालेला आहे, तर कट झाला असा प्रॉब्लेम तुम्हाला पण येऊ शकतो। सिम्पली सोल्युशन काय त्याचं, तर सिम्पली मित्रांनो बघू शकता आपला पहिला ग्रुप होता तो बघू शकता हा जो तो 6.18 पर्यंत होता, कारण दुसरा ग्रुप तिथनं चालू होतोय। ओके, आपल्या पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचं तुम्हाला, या घड्याळाच्या बटनावर क्लिक करायचंय आणि हे जे काय एरो दिसत त्याच्यावरती क्लिक करून इथपर्यंत त्याची ड्युरेशन वाढून घ्या। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आता जो काय इफेक्ट आपण क्रिएट केलेला आहे। ओके,
त्यानंतर सिम्पली मित्रांनो पुढे जायचं आहे, दुसऱ्या ग्रुपवर जायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. तर सिम्पली इथं पण परत एकदा या ग्रुपच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि सिम्पली इथं प्लसच्या बटनावर क्लिक करून तुमचा मॉडेलचा व्हिडिओ फोटो ऍड करून घ्यायचा आहे. ओके, तर मित्रांनो बघू शकता आता आपण सेकंड वाला जो ग्रुप आहे तो इथं बघू शकता अशा प्रकारे एडिट केलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण इथं क्लिप ऍड करून घेतलेली आहे. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, पुढचा ग्रुप घ्यायचा आहे. त्यासाठी बघू शकता हा पुढचा ग्रुपवर क्लिक करायचा आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं. एकदा ह्या इथे अजून एक ग्रुप दिलाय ग्रुपमध्ये, त्याच्यावर जायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर सिम्पली मित्रांनो इथं जे बघू शकता हा जो ग्रुप दिसत आहे तो पहिल्यांदा तुम्हाला एडिट करायचा. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं, तुम्हाला एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि सिम्पली ही जे काय खालची येलो म्हणजे काय म्हणतात गुलाबी कलर पिंजी दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. परत मित्रांनो तुम्हाला सिम्पली कलर अँड फिल मध्ये जायचं आहे, स्टारच्या बटनावरती क्लिक करायचं, परत स्टारच्या बटनावर क्लिक करून व्हिडिओ ऍड करून घ्यायचा. तर मी अशा प्रकारचा इथं व्हिडिओ ऍड करून घेते, तुम्ही व्हिडिओ किंवा फोटो काही ऍड करून घेऊ शकता. आणि मित्रांनो हे जर तुम्ही व्हिडिओ ऍड केला असेल तर सिम्पली मित्रांनो ह्याचा जो काय व्हॉल्यूम असतो तो व्हॉल्यूम सगळा झिरो काढायचा, जेणेकरून त्याचा म्हणजे नाही का व्हॉल्यूम त्याचं जे म्युझिक आहे तिथं ऐकू नाही येणार. बरोबर. ओके, त्यानंतर परत एकदा बॅक यायचंय पुढचं कट करून. तर परत त्याला सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर जे ते पहिला ग्रुप हा जो पहिला ग्रुप दिसत होता तिसरा केला आपण, पहिल्या ग्रुपला टच करायचा आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो पहिला जो काय पहिला आहे तर सिम्पली त्याला एडिट करायचं, त्याच्यावरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे तुम्हाला. ओके, तर त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला ह्या गुलाबीच्या पिनवर टच करायचं आहे, परत त्या कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे, स्टारच्या बटनावर क्लिक करून इथं आपण व्हिडिओ किंवा फोटो ऍड करून घेणार आहे त्यानंतर. तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं फोटो ऍड करून व्हिडिओ ऍड करून घेतलेला, त्याचा पण व्हॉल्यूम आपल्याला सगळ्यात झिरो करून ठेवायचं. त्यानंतर बॅक यायचं इथनं. ओके, तर बॅक आल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथं बघू शकता इथं परत एकदा हा जो ग्रुप आहे तो क्रॅश झालेला आहे, म्हणजे बघू शकता ही पुढची जी पिंजी दिसत ती किती बारकी झालेली. ओके, तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, त्याची ड्युरेशन हे जास्त दाबून धरायचं आहे आणि पुढे ढकलायचं आहे. पुढे ढकलल्यानंतर बघू शकता इथं येते मी म्हणजे काय म्हणते त्याला बरोबर बीट मार्क करून दिले. तर ओके, तर तिथं यायचं आहे पुढचे बीट मार्क पाशी 1.12 पाशी आणि त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, हा जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून पुढचा व्हिडिओ म्हणजे जो काही ह्याचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे सिम्पली तुम्हाला आणि असं थोडंसं झूम करू शकता, काही विषय नाही. ओके, त्यानंतर सिम्पली या गुलाबीच्या ह्याच्यावर टच करायचं आहे, म्हणजे या कलर अँड फिल्ममध्ये जाऊन स्टारच्या बटनावर क्लिक करून पुढचा व्हिडिओ किंवा फोटो तुम्ही इथं ऍड करून घ्यायचा आहे. तर मी इथं हा वेळा व्हिडिओ इथं ऍड केलेला आहे प्लसच्या बटनावर क्लिक करून. ओके, तर त्यानंतर सिम्पली इथनं बॅक यायचं आहे, तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे. परत एकदा क्रॅश झालेलं आहे, त्याला सॉल्व्ह करण्यासाठी इथं जे असं ढकलायचं पुढं आणि बरोबर या 1.12ला यायचं आहे, या बटनावर क्लिक करून पुढचा व्हिडिओचा जो काय पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि जे काय वरची पिंज होती ते वरच्या पिंजीला पण बरोबर एकदम शेवटपर्यंत घेऊन यायचं आहे अशा प्रकारे. ओके, तर त्यानंतर सिम्पली आपल्याला इथं एकदम क्रॅश झालेला ग्रुप सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर बॅक यायचं इथनं आणि बघू शकता अशा प्रकारे आत्ता व्हिडिओ झालेला आपला. ओके, तर इथे एक विषय झालेला मित्रांनो, ते म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, बघू शकता पहिल्या ग्रुपमध्ये परत एकदा जावा, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि जो काय पहिला ग्रुप आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, तुम्हाला एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि जे काय आपण तिसऱ्या ग्रुपची जी म्हणजे व्हिडिओ किंवा फोटो ॲड करून घेतला होता तोच परत एकदा इथं सेम ॲड करून घ्यायचा. ओके, तर बघू शकता याच्यावर क्लिक करा, कलर अँड फिल्ममध्ये जाऊन इथं स्टारच्या बटनावर क्लिक करून तो फोटो किंवा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवतो. ओके, एकच मिनिट. तर हा वाला व्हिडिओ मी पहिल्यांदा तिथं ॲड करून घेतलेला तिसऱ्या ह्याच्यात. ओके, तर तोच मी इथं परत एकदा ॲड करून घेतोय. तर बघू शकता परत एकदा सारखा इथं जे ते पुढचा ग्रुप क्रॅश होत आहे, तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, या वरच्या ह्याच्यावर क्लिक करायचं आहे, याची ड्युरेशन पहिल्यांदा तुम्ही इथं जे ते वाढवून घ्या 1.12 पर्यंत. त्यानंतर या बटनावर क्लिक करून पुढचं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर या जो बारका ग्रुप झालेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, घड्याळाच्या ऑप्शनमध्ये जायचं, या बटनावर क्लिक करून याची ड्युरेशन इथपर्यंत तुम्ही इथे वाढून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली इथनं बॅक या ग्रुपच्या बाहेर या. ओके, ग्रुपच्या बाहेर बघू शकता आता एकदम अशा प्रकारे बरोबर हा जो काय खालच्या तिसरा आणि पहिल्यातला पहिला जो काय व्हिडिओ किंवा फोटो असणार तो सेम ॲड करून घ्यायचा तुम्हाला, जेणेकरून बघू शकता अशा प्रकारे दिसणार इथं बघू शकता. ओके, त्यानंतर सिम्पली पुढे जायचं आहे, हा जो एक ग्रुप फक्त आपला एडिट करायचा राहिला यातला, याच्यावर क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, सिम्पली या खालच्या 2 नंबरच्या पेजवर टच करायचं आहे, कलर अँड फिल्ममध्ये स्टारच्या बटनावर जायचं आहे आणि पुढचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. ओके, तर मी हा वाला व्हिडिओ इथं ॲड करून घेतलेला, त्यानंतर ह्याचा व्हॉल्यूम सगळा कमी करून घ्यायचा, तुम्हाला व्हॉल्यूमवर खूप लक्ष ठेवावं लागणार आहे. बघू शकता इथं परत एकदा हे वरचा आता बाईक आल्यानंतर पुढचा वरचा ग्रुप केला झालेला आहे तिन्हीपैकी. तर मित्रांनो हा प्रॉब्लेम जो तो खूप मोठा आहे, काय विषय काय मला पण कळणं झालं याचं. ओके, तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, पहिल्या ग्रुपवर टच करायचं आहे, वाढवायचं कसं ते आपल्याला माहिती आहे, सिम्पली घड्याळावर टच करून घेतल्यानंतर या बटनावर क्लिक करायचं, जेणेकरून हा जो ग्रुप आहे तिथपर्यंत येऊन जाईल. ओके, त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्ही आता काय करायचं आहे, ग्रुप म्हणजे या ग्रुपच्या बाहेर येऊन जायचं आहे तुम्ही. ओके, तर बघू शकता असं तुम्हाला दाखवता आपण आता काय केलेलं आहे. तर बघू शकता हा तिसरा ग्रुप. ओके, तो हे बघू शकता तिसरा ग्रुप अशा प्रकारचा आता जे ते आपण इथं जे ते एकदम क्वालिटीमध्ये तिसरा ग्रुप एडिट केलेला आहे. ओके,
त्यानंतर आता पुढचा ग्रुप एडिट करायचा आहे. पुढे राहिला आहे फक्त एक आणि हा एक दोन ग्रुप राहिलेत. ओके, तर सिम्पली पुढच्या ग्रुपवर क्लिक करायचं आहे. हा जे काय आले ठुमकत हे जो काय ग्रुप आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं तुम्हाला सिम्पली. त्यानंतर परत इथं बघू शकता 2 नंबरला तुम्हाला इथं ग्रुप दिलेला आहे. बट त्याआधी मित्रांनो इथं बघू शकता गुलाबी पिन दिसत आहे. तर ती पिनची बघू शकता इथं गुलाबी इथं दिसत आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फील्डमध्ये जायचं आहे. स्टारच्या बटनावर क्लिक करून इथं फोटो किंवा व्हिडिओ ॲड करून घ्या. ओके, तर बघू शकता इथं मी फोटो म्हणजे व्हिडिओ ॲड करून घेतलेले आहे. त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं बघू शकता इथं जे ते परच्याला जे आपण व्हिडिओ ॲड करून घेतला त्याच्यावर अजून एक पिन दिसत आहे याच्या ब्लॅक. तर ब्लॅकवर पण क्लिक करायचं आहे. कलर अँड फील्डमध्ये जायचं आहे. स्टारच्या बटनावर जायचं आहे आणि आता जो काही व्हिडिओ ॲड करून घेतला होता किंवा फोटो तोच परत आपल्याला परत एकदा इथं जे ते ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर त्यानंतर परत आता बघू शकता अशा प्रकारे दिसणार आहे तुम्हाला. ओके, तर त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे 2 नंबरच्या ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि सिम्पली हा जो काय पांढरा दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फील्डमध्ये जायचं आहे. स्टारच्या बटनावर क्लिक करून पुढचा व्हिडिओ फोटो ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर हा वाला मी व्हिडिओ इथं ॲड करून घेतो. एकदम क्वालिटी दिसतोय. ओके, तर काही विषय नाही. त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्ही जे इथं बघू शकता कट झालेलं आहे तर सिम्पली मूव अँड ट्रान्सफरच्या बटनावर जाऊन तुम्ही असं जे इथे थोडंसं मला वाटतं इथं जे इथे इथून सेट करावं लागेल. ओके, तर सिम्पली बघू शकता अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर त्या ग्रुपच्या बाहेर यायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे इथं जे ते एकदम क्वालिटीमध्ये क्रिएट झालेलं आहे. त्यानंतर सिम्पली या ग्रुपच्या बाहेर येऊन जायचं तुम्ही. तर बघू शकता इथं अशा प्रकारे आता तुम्हाला आत्ता जो काही क्रिएट केलेला आहे आपण त्या अशा प्रकारे झालेलं दिसणार आहे. ओके, बघू शकताय. तर इथं पण ग्रुप जे कट झालेलं त्या ग्रुपमध्ये जावा. परत एकदा एडिट ग्रुपमध्ये करा आणि बघू शकता हा वाला 2 नंबरचा ग्रुप कट झालेला आहे. तर त्याच्यावरती क्लिक करायचं एकदम शेवटी जायचं आहे. या घड्याळ्याच्या बटनावर क्लिक करून ह्या बटनावर क्लिक करून शेवटपर्यंत ॲड वाढवून घ्यायचं त्याला. ओके, त्यानंतर बघू शकता आता मी तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो ग्रुप बरोबर व्यवस्थित झालेला असणार आहे 100%. ओके, तर बघू शकता इथं 100% व्यवस्थित झालेलं आहे. तर सिम्पली आता तुम्हाला काय करायचं आहे परत एकदा जो तो व्हिडिओ तुम्ही परत एकदा पुढं वापरायचा. म्हणजे इथं जे बघू शकता इथं फक्त मान मुरडत मी दिलेले PNG. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे इथं जे ते बघू शकता याच्या पुढे म्हणजे बघू शकता हे जे काही दिसत आहे तिथं दाबून धरायचं आहे आणि त्याच्या खालचा ते दाबून धरायचं इथं म्हणजे हे जे काही दिसत आहे तिथं दाबून धरायचं तुम्हाला. ओके, परत एकदा दाखवतो तुम्हाला मी. तर बघू शकता इथं. ओके, तर सिम्पली याच्यावर जे असं प्रेस करायचं आहे या दोन्हीवरती आणि लेअरमध्ये जायचं आहे आणि कॉपी टू लेअर करायचं आहे. त्यानंतर सिम्पली 14.26ला यायचं आहे. लेअरवरती क्लिक करून पेस्ट टू लेअर करायचं आहे. त्यानंतर बघू शकता इथं जे ते लेअर अशा प्रकारे आता जे काय आपण क्रिएट केलं त्या मागच्या ज्या ते जे इथं पुढे ॲड झालेले आहेत. तर सिम्पली आता तुम्हाला काय करता याला एकदम खाली घेऊन यायचं आहे. त्यासाठी सिम्पली मित्रांनो तुम्ही जे ते याच्या पुढे दाबून धरायचं एकदम खाली घेऊन यायचं आहे. ओके, अशा प्रकारे जरा वेळ लागत आहे भावांनो. 8 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आत्ता म्हणजे 10-12 मिनिटाचा आत्ता व्हिडिओ झालेला आहे. सो सॉरी मित्रांनो, पण काय करणार आता वेळ तर लागतो. एकदम क्वालिटी व्हिडिओ बनवायचा आपल्याला त्यासाठी वेळ तर द्यावा लागणार. ओके, तर सिम्पली मित्रांनो इथं बघू शकता अशा प्रकारे खाली घेऊन आल्यानंतर इथं एकदम व्यवस्थित इथं ॲड झालेलं आहे. इथं तुम्हाला जर फोटो एडिट करायचा असेल तर मी मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे एडिट ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही जे दुसरा फोटो किंवा व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा. ओके, त्यानंतर पुढच्या ग्रुपवर यायचं मित्रांनो आपल्या 17.26च्या. ओके, त्यानंतर ग्रुपमध्ये क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं सिम्पली आणि ही जी काही गुलाबी पिंजी दिसत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फील्डमध्ये जायचं आहे. स्टारच्या बटनावर क्लिक करून पुढचा ग्रुप ॲड करून घ्यायचा आहे. फोटो. ओके, तर मी इथं व्हिडिओ किंवा फोटो तुम्ही काय पाहिजे ती ॲड करून घ्या. मी इथं व्हिडिओ ॲड करून घेतलेला आहे, काही विषय नाही. त्यानंतर इथनं बॅक यायचं आहे. बघू शकता मी दाखवतो आता आपण काय केलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे मला वाटतं हे केलेलं आहे. ओके, तर बघू शकता हे जे ते आपण आत्ता एडिट केलेलं आहे बघू शकता हा वाला व्हिडिओ. ओके, तर त्यानंतर पुढे जायचं आहे. अजून एकदा पुढे गेल्यानंतर बघू शकता इथं जे ते हा एक ग्रुप आहे इथं बघू शकता. पुढे गेल्यानंतर तुम्हाला जे ते हे इथपर्यंत आपण एडिट केलेलं आहे आत्तापर्यंत 18.19. त्यानंतर पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे खाली ढकलायचं आहे. त्यानंतर इथं एक तुम्हाला ग्रुप बघायला भेटणार आहे. तर ह्याला तुम्ही सिम्पली प्रेस करून पुढे एकदम नाही का एकदम खाली घेऊन येऊ शकता जेणेकरून तुम्हाला इथं ते बरोबर एकदम व्यवस्थित लाईनीत दिसेल. ओके, तर सिम्पली त्याच्यानंतर एक ग्रुपवर क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि सिम्पली हे जे काय बघू शकता इथं गुलाबी दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. कलर आणि फील्डमध्ये जाऊन व्हिडिओ ॲड करायचा आहे तुमचा. तर मी हा वाला व्हिडिओ इथं ॲड करून घेतलेला आहे. व्हॉल्यूम एकदम कमी करायचा. ओके, त्यानंतर बघू शकता इथं पण फुलाची पिंज आहे. फुलाचं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं त्याप्रमाणे करायचं आहे. म्हणजे नाही का की द्यायचे तुम्हाला इथं. ओके, तर मी आता इथं काय सांगत नाही, जास्त वेळ जातो. ओके, तर मी तर जास्त काय सांगत नाही मित्रांनो, डायरेक्ट केलेलं आहे सगळं. विषय काय जरा जास्त वेळ जायला लागला त्यामुळे मी असं केलेलं आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगला जे आपण व्हिडिओ क्लिप ॲड केलं तिथं सांगितलेलं एकदम कशा प्रकारे ॲड करायचं. ओके, तर आता सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, हा जो काय 20.2ला यायचा इथं जो काय आपण आता ग्रुप एडिट केला त्यातनं बाहेर आल्यानंतर बघू शकता हा ग्रुप
अशा प्रकारे दिलेलं आहे मी तुम्हाला. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे लेअरच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी लेअर करायचं आहे. त्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे, या ग्रुपवर टच राहू द्यायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिम्पली मित्रांनो बघू शकता 20.22 यायचं आहे तुम्हाला. 20.22 नंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, लेअरच्या बटनावरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचं आहे. ओके, पेस्ट लेअर करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं येतो हा ग्रुप इथं पेस्ट झालेला आहे. त्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे. ओके, तर बघू शकता त्यानंतर 22.25 यायचं आहे तुम्हाला. लेअरच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, पेस्ट लेअर करून घ्यायचा परत एकदा. ओके, त्यानंतर परत त्याला बघू शकता थोडंसं पुढं म्हणजे याच्या शेवटी 24.28 यायचं आहे. ग्रुपच्या बटनावर लेअरच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता 27.00 यायचं आहे. परत एकदा इथं जे ती लेअर पेस्ट करून घ्यायची आहे आणि आता एकदम शेवटी यायचं आहे आणि ही जी काय पेस्ट केलेली लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करून या घड्याळाच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो सिम्पली हा जो काय ऑप्शन दिसत त्याच्यावरती क्लिक करून एकदम शेवटपर्यंत याची ड्युरेशन घेऊन यायची आहे. ओके, तर मित्रांनो आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, इथं जे ती मी हे बघू शकता या ग्रुपचं कसं दाखवलेलं आहे, फोटो आणि व्हिडिओ ॲड केलेला आहे. तसं तुम्ही मित्रांनो इथं जे ते आता फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही काही ॲड करू शकता. त्यासाठी त्याच्यावर क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे सिम्पली आणि याच्यावर क्लिक करून इथं कलर आणि फिल्ममध्ये जाऊन घड्याळाच्या बटनामध्ये जायचं आहे. ओके, तर मी तुम्हाला इथं फोटो ॲड करून दाखवतो. ओके, तर बघू शकता हा वाला मी फोटो इथं जे ते ॲड करून घेतो. तर बघू शकता अशा प्रकारे फोटो मी ॲड करून घेतले. त्यानंतर बॅक यायचं आहे. बॅकनंतर बघू शकता इथं जे ते मी पहिलं फोटो आता ॲड करून घेतलेला. इथं बघू शकता फुल बरोबर एकदम व्यवस्थित सेट झालेलं आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. इथं जे काय फुल दिसत त्या फुलावर टच करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरच्या बटनावर क्लिक करायचं आहे. इथं की दिलेलं मी तुम्हाला सांगितलेलं कसं ॲड करायचं ते कीनी बरोबर एकदम व्यवस्थित जे ते आपल्या डोक्यात कसं अडकावतं त्याप्रमाणे दिसतंय. तर तसं तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ होता तो व्हिडिओ इथं संपलेला, एकदम खतरनाक असा व्हिडिओ झालेला, तुम्हाला आवडला असेल नक्कीच. ओके, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपलं बघू शकताय सगळं झालेलं आहे बरोबर, पण इथं सॉंगच आपण ॲड केलेलं नाही. तर सॉंग आपल्या मटेरियलमध्ये ते सिम्पली तुम्ही डाउनलोड करून इथं प्लसच्या बटनावर क्लिक करून ऑडिओमध्ये जायचं आहे आणि ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली तुम्ही एवढं सॉंग जर तुम्हाला ॲड करून घेता येणारच. ओके, तर त्यानंतर सिम्पली हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीत सेव्ह करू शकता इथून. ओके, तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये प्रत्येकाने सांगायचं. जरा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड झालेला आहे आणि मित्रांनो व्हिडिओला खूप वेळ लागलेला कारण एकदम विषय हार्ड व्हिडिओ एडिटिंग होती आजची. तर मित्रांनो भेटतो मी तुम्हाला पुढच्या एका नवीन आणि एकदम जबरदस्त कॉन्सेप्टसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.